नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये मात्र आता रमा हे सर्व काही सोडून जात असते आणि जाताना मात्र आता तिला ते सर्व काही क्षण आठवत असतात. अक्षयबरोबर आता जे काही संक्रांतीच्या वेळेस घडलेला तो प्रसंग, म्हणजे अक्षयने सोराचा हात सगळ्यांच्या समोर धरून मात्र आता सोराला ओळखलं आणि हीच माझी बायको आहे. आणि जेव्हा त्याने तिळगुळाचा लाडू जेव्हा त्याने सोराला भरला तर सोरा जेव्हा तो लाडू खात होती तर त्यातून एक अंगठी निघाली, म्हणजे ती पण अक्षयच्या प्रेमाची. हे सर्व काही तिला आता आठवते. आणि जेव्हा साई सुद्धा आता रमाला म्हणत असतो की रमा प्लीज एकदा विचार करा आणि हा इतका मोठा निर्णय घेऊ नका आणि तुम्ही मला वचन द्या की तुम्ही नक्की परत येताल. हे सर्व काही आता रमाला जाता जाता आठवत असते. सगळ्याचा ती बारीक विचार करत असते. आणि त्याच वेळेस जो अक्षयचा फोन येतो तर आता रमा म्हणते की तो फोन साई उचलू नका, त्या माणसाचं मला आता नाव सुद्धा घ्यायचं नाही, असे आता रमाला सर्व काही आठवते. आणि त्याच वेळेस आता अक्षय हा रमाचा पाठलाग करत मागे येत असतो. आता मात्र रमा ह्या सगळ्याचा विचार करते आणि तो पाठलाग करत करत गाडीच्या मागे असतो. आणि तेवढ्यात आता अक्षय हा त्यांच्या गाडीसमोरून पुढे येतो. आणि आता मात्र जेव्हा रमाचा ड्रायव्हर म्हणतो की खरंच काय माणूस आहे, अगदी स्वतः गाडीच्या समोर येतो, अशाने मात्र त्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तेव्हा आता रमा म्हणते की का असं कोणाच्या बाबतीत बोलायचं आहे, कशाला बोलतात असं. आणि तेवढ्यात अक्षय मात्र आता गाडीच्या समोर येतो. अक्षय मात्र बाईकवरून जेव्हा येत असतो तर त्याला सुद्धा आता ते सर्व काही क्षण आठवतो. रमाने भरलेला तो शेवटचा लाडू, आपली शेवटची भेट, आता यापुढे आपली भेट वगैरे काही होणार नाही, हे सर्व काही मात्र आता अक्षयला आठवत असतं. आणि तेवढ्यात मात्र आता अक्षय बाईकवरून जेव्हा समोर येतो साईचे सुद्धा बोलणे आठवते की रमा कायमची आता सगळ्यांना सोडून जात आहे. तर आणि तेवढ्यात आता अक्षयचा ॲक्सिडेंट होतो. तेव्हा आता ड्रायव्हर म्हणतो की बघा मॅडम, मी तुम्हाला म्हणत होतो की तो वेड्यासारखं गाडी चालवतो आणि बघा त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि तेवढ्यात अक्षय बाईकवरून खाली पडलेला असतो. लोकांची गर्दी आता त्याच्याजवळ जमते आणि त्याला उठवण्याचं सगळेजण आता अगदी मदत करत असतात. आणि आता अक्षय खाली पडलेला असतो. अक्षयला मुक्का मार लागलेला असतो. सगळे लोक अक्षयजवळ धावत येतात. तर अक्षय म्हणतो की मी बरा आहे, बरा. त्याच्या हाताला मार लागलेला असतो आणि डोक्याला सुद्धा. आणि त्याच वेळेस रमाची गाडी ही समोर येत असते. रमा लगे ड्रायव्हरला गाडी थांबायला सांगते आणि आता ड्रायव्हर एका बाजूला गाडी घेतो आणि थांबवितो. रमा गाडीतून खाली उतरते आणि धावतच येते तर बघते तर काय अक्षय. आता अक्षयला बघून रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा कासावीस होऊन लगेच अक्षयजवळ धावून येते. अक्षय असे म्हणून जोरात ओरडते आणि अक्षयला उठवण्यासाठी आता हात देते. अक्षयला तर खूपच आनंद होतो. तो आपल्या वेदना विसरतो आणि रमाच्या हातामध्ये हात दिल्या व नंतर तो सगळं काही अगदी जगच विसरून जातो आणि रमाकडे पाहत असतो. आता रमा ही अगदी कासावीस होते, त्याला उठवते. सगळेजण आता अक्षयला उठवण्यासाठी मदत करतात. त्यानंतर आता रमा ही अक्षयला घरी घेऊन येते तर शशिकांत मलमपट्टी वगैरे करत असतो. अक्षयला त्रास होत असतो. शशिकांत त्याला म्हणतो की जरा हळू. तेव्हा आता रमा रागाने म्हणते की तुमचं हे सर्व काय सुरू आहे. शशिकांत म्हणतो की मी काय केलं, मी मात्र अगदी त्याला औषध वगैरे लावतो. तेव्हा आता रमा म्हणते तुमच्याशी नाही बोलत बाबा, मी त्यांना म्हणते औषधाची इतकीच भीती वाटते तर गाडी मात्र इतक्या वेगाने चालवण्यापेक्षा जरा स्लो चालवायची होती, तेव्हा विचार करायचा. आणि आता कशाला हे वेदना सहन करतात, फक्त बेजबाबदारपणा आहे तुमच्या अगदी ठाई भरलेला, अगदी टासून. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आपला माणूस अगदी बेजबाबदारपणे जेव्हा आपल्याला काही न सांगता सोडून जातो, त्या माणसांना परत मिळवण्यासाठी बेजबाबदार तर व्हावंच लागतं. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्ही हे सर्व का बोलतात, कारण आता ठरलेलं आहे सर्व, तुम्ही तुमच्या मार्गाला जाता, मी माझ्या मार्गाला जातो, आता हे सर्व बोलण्याची काय गरज आहे. आता हे सर्व ऐकून शशिकांत म्हणतो की एक मिनिट, मला सांगा की नक्की प्रकरण काय आहे, काय सुरू आहे हे सर्व. तेव्हा रमा म्हणते की काही नाही, मी बाहेर गावी कामानिमित्त जात होते आणि तेव्हा तर हे माझ्या मागे आले आणि धडपडले. तेव्हा आता अक्षय रागाने शशिकांतला म्हणतो की तिला एकदा विचारा की ती फक्त कामासाठी बाहेर जात होती की हे शहर सोडून जात होती. तेव्हा लगेच आता रमा म्हणते की हे बघा, मी तुमच्याशी नाही बोलत आणि तुमची उत्तर देण्यासाठी बांधलेली नाही, यापुढे मात्र आपल्यात कोणताही संबंध राहिलेला नाही, त्यामुळे मी तुमच्या प्रश्नाची उत्तर द्यायला बांधील नाही. आणि तेवढ्याच शशिकांत जोराने त्याच्या जखमेवर दाबतो आणि अक्षय जोरात किंचाळतो. तेव्हा आता रमा म्हणते की काय सुरू आहे, जरा हळूच. तर अक्षय सुद्धा म्हणतो की हो हळूच बाबा. शशिकांत म्हणतो की मी हळूच करतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की का जोरात दाबता. तर शशिकांत म्हणतो तो इतका नाजूकच आहे ना, आणि नाजूकपणे मला असं बायकांसारखं लावायला नाही जमणार, आणि तुला नाजूक हाताने लावायला हवं आहे ना, मग तू तुझ्या बायकोला सांग.
आणि रमाला म्हणतो की रमा हे घे. रमा जेव्हा हातात घ्यायला जाते तेव्हा शशिकांत म्हणतो की नाही अगं तुला कुठे सांगतो, कारण तुझी आता सोरा बायको आहे. रमाने लगेच आपला हात पुढे केलेला असतो म्हणून अक्षय आता अगदी किंचाळत असतो आणि शशिकांत सोराला आवाज देत असतो, सोरा सोरा. आणि तेवढ्यात सोरा म्हणते की आले बाबा. सोरा आत येते. रमा आता फक्त बघूनच असते आणि सोरा हे बघ मी जर लावलं तर त्याला जास्त दुखतं, त्यामुळे तू तुझ्या हाताने लाव बरं. आणि सोरा आता रमाकडे एक डोळा वर करून बघत असते आणि आता अक्षयला ती मलम वगैरे लावायला बसते आणि आता रमाकडेच बघत असते. तर आता शशिकांत म्हणतो की बायकोचं काम बायकोनेच केलेलं बरं असतं. तेव्हा आता सोरा मात्र फुंकर मारत त्याला औषध लावत असते. तरी सुद्धा अक्षय किंचाळतो की आई ग. तर आता रमा म्हणते की हळूच, त्यांना दुखतंय जरा, खरंच खरंच खूप दुखतंय, जरा हळूच कर. तेव्हा आता सोरा म्हणते की अगं जेव्हा औषध लावत असताना फुंकर आपण जेव्हा मारतो तेव्हा मात्र दुखत नाही. तर शशिकांत म्हणतो की खरंच क्या बात है. आणि आता मात्र ही सोरा फुंकर मारत लावत असते तर अक्षय मात्र आता हसत असतो. शशिकांत म्हणतो की खरंच आता अक्षयला खूपच आराम पडलेला दिसतो, कारण आता अक्षय हसतोय. लबाड कुठला. तेव्हा आता रमा ही अगदी डोळे भरून बघत असते. तिला खूप यातना होतात कारण सोरा अक्षयच्या जवळ आहे म्हणून. आणि आता रमाचा जीव अगदी कासावीस होतो की काय करू काय नाही, सोराला कसं अक्षयपासून लांब करू याचा ती विचार करत असते. आणि तेवढ्याच सोरा विचारते की अहो अक्षय बाय द वे तुमचा ऍक्सिडेंट कसं झाला, गाडी स्लिप झाली की लक्ष तुमचं दुसरीकडे होतं. आता शशिकांत हसतो आणि सोराला म्हणतो की तुला तर सवय माहिती आहे, कारण नक्की त्याचं लक्ष दुसरीकडे असेल म्हणूनच हे सर्व घडले. शशिकांत म्हणतो की बोल ना आता. तर अक्षय शशिकांतकडे बघत खुणावतो की नाही प्लीज बाबा शांत व्हा. तेव्हा आता रमा खूपच जलसी फील होते आणि लगेच घाईने म्हणते की मी आता निघते आणि लगेच तोऱ्यातच तेथून निघून जाते. अक्षयचा जीव आता कासवीच होतो. आता मात्र रमा ही तेथून जायला निघते. रमा तावतावाने बाहेर येते. हॉलमध्ये आल्यानंतर तेवढ्याच सोरा तिच्या मागून येते आणि रमाला थांबवते. सोरा घाईने तिच्या मागे येते आणि रमा आता थांबलेली असते. आता मात्र सोरा म्हणते की मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता रमा म्हणते की सॉरी सोरा मला उशीर होतोय, आपण नंतर बोलूयात. सोरा म्हणते की अगं उशीर तर झालेलाच आहे अगोदर आणि बराच उशीर झालेला आहे. त्यावर तर सोरा म्हणते की रमा तू अक्षयचं पहिलं आणि खरं प्रेम आहेस. जगाला माहिती असो किंवा नसो परंतु तुला आणि मला चांगलंच माहिती आहे बरोबर. तेव्हा आता रमा म्हणते की सोरा तू काय बोलतेस. तर सोरा म्हणते की तू घाबरू नकोस, मला याचा अजिबात त्रास होत नाही, परंतु तुमच्या या नात्याच्या गुंतागुंतीत जो काही स्वतःला मानसिक आणि शारीरिक त्रास करून घेतोय ना ते मला सहन नाही होत. तेव्हा आता रमा विचारते की मग हे सर्व काय होतं, हे सर्व माझ्यामुळे होतं का असं तुला वाटतं का. ते माझ्या मागे आले होते, मी त्यांना माझ्या मागे येण्यासाठी नव्हते सांगितले. तेव्हा आता सोरा म्हणते की कारण तू त्याला न सांगता सोडून गेली होतीस, त्याने मात्र तुला कदाचित बरेचसे कॉल सुद्धा केले असतील, ते तू टाळले असतील, त्यामुळे तुझ्या काळजीने आणि तुला न गमावण्याच्या भीतीने मात्र तू तुझ्या मागे मागे आला होता, अगदी धावतच सुटला आणि त्यामुळे हे सर्व घडले. तेव्हा आता रमाला काय बोलू आणि काही नाही अशी तिची अवस्था होते. तिचे डोळे भरून येतात आणि म्हणते की त्यांनी ती काळजी करू नये. तर आता सोरा म्हणते की ते स्वतः तू त्याला सांगावं. आणि रमा हे बघ प्रत्येक नात्याची एक आता अशी एक्सपायर डेट असते आणि तुमची नात्याची डेट ती कधीच येऊ नये असं मला वाटतं. आणि जर हा खेळ असंच चालू राहिला तर मनातील प्रेम संपून फक्त कडवटपणा आणि विष उरेल. तुमचं सुद्धा नातं असं विषारी व्हावं असं जर तुला वाटत नसेल तर तुला त्याला मात्र क्लोजर द्यावा लागेल. तेव्हा तर रमा म्हणते की काय बोलते क्लोजर. तर सोरा म्हणते की हो. आणि हे बघ अगं रमा 7 वर्षापूर्वी तू त्याला न सांगता अशीच सोडून गेली होती, त्याला काही न सांगता. आणि रमा हीच तुझी अगदी सर्वात मोठी एक चूक होती. वेळ मात्र आता ही चूक निस्तरण्याची आहे आणि यावेळेस मात्र तू त्याच्या आयुष्यातून जात आहे. मग तू त्याच्या समोर उभी राहा आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला हे सर्व सांग. इनफॅक्ट म्हणजे मला असं वाटतं की तू तुझ्या मनात जे काही आहे ते सर्व त्याला सांगावं, त्याने तुला सुद्धा बरं वाटेल आणि त्याला सुद्धा बरं वाटेल. आणि सोरा मात्र आता रमाचा हात पकडते आणि म्हणते की प्लीज रमा प्लीज माझ्यासाठी एवढं सर्व करशील का. तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात. रमा अगदी सोराकडे बघत असते आणि सोराने पकडलेल्या त्या हाताकडे. तेव्हा आता रमा खूप रडत असते. रमाच्या डोळ्यात अगदी पाणी येत असते आणि आता सोरा ही आत निघून जाते. रमा स्वतःला आवरते. तेव्हा आता सोरा आत येते तर शशिकांत विचारतो की काय ग सोरा कुठे गेली होती. तेव्हा सोरा म्हणते की रमाशी बोलायला गेले होते. तेव्हा आता शशिकांत विचारतो की काय बोललीस. तर आता सोरा म्हणते की ऍक्च्युली कसं आहे कोणीतरी बोलणं हे गरजेचं होतंच. तिच्या डोक्यामध्ये जरा मी क्लोजरचं भूत घालून आले, थोडंसं गिल्ट मी तिच्या डोक्यामध्ये दिलं असंच. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असे तर सोरा म्हणते की हो मी आता तिला इतकं सर्व काही सांगितले अक्षयबद्दल. मला नाही वाटत ती अक्षयला सोडून कुठे जाईल.
आता नक्की थांबेल तेव्हा आता अक्षय खुश होतो. अक्षय म्हणतो की सोरा, तुला खरंच असं वाटतं की रमा कुठेही आता नाही जाणार, ती नक्की थांबेल म्हणून आपल्याजवळ? आणि आता मात्र मला असं वाटतं की नक्की आता काहीतरी विचारत असेल आणि तिला वाटतं की क्लोजर म्हणजे नात्याचा शेवट. त्यामुळे मला तर असे पूर्ण खात्री आहे की रमा ही नात्याचा शेवट करणारी मुलगी नक्कीच नाही. रमा परत अक्षयकडे येऊ शकते. अक्षय आणि तिचं नातं कधीही तिला संपू नये असंच वाटणार असते, म्हणून ती अक्षयचा स्वीकार करायला लवकरच येईल अशी माझ्या मनाची खात्री आहे. ती काय करेल माहिती नाही, किंवा ती कदाचित तुला भेटायला सुद्धा बोलू शकते आणि न भेटता मात्र सगळं काही गोष्टी आता ती सांगून सुद्धा जाईल तिच्या मनातील. आणि हे बघ, अरे तुझ्यावरचं जे काही प्रेम आहे ना, ते प्रेमच तिला आता अगदी थांबवेल. तिला कुठेही जाऊन देणार नाही, रोखून धरेल तुझं प्रेम तिला. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अगं तू इतक्या अचूक कसं ओळखलंस रमाला? तेव्हा आता सोरा म्हणते की काका हे बघा, मी फार कमी वेळेस आता रमाला भेटले, पण जितक्या वेळेस भेटले ना, त्यामुळे मला असं वाटतं की रमा मात्र खूप साधी आणि सरळ मुलगी आहे. तर तिचं अक्षयवर अगदी खरं प्रेम आहे आणि अगदी नितांत प्रेम. आणि खरं तर सांगायचं म्हणजे एक स्त्रीच मात्र स्त्रीच्या मनातील प्रेम ओळखू शकते. तेव्हा आता हे सर्व ऐकून अक्षय मात्र आता सोराला थँक्यू असं म्हणतो. 7 वर्षापूर्वी जेव्हा ती मला सोडून गेली होती, तेव्हा मात्र आता खरंच मला निरोप देता आला नव्हता. तेव्हा मनामध्ये राग होता, भीती होती. आणि जेव्हा मात्र आता रमा आता असं होईल मला नाही वाटत, केव्हा, कारण तू तिला भेटलीस आणि तिच्या मनामध्ये जे काही भीती तू निर्माण केलीस, त्यामुळे ती मला सोडून जाईल असं मला नाही वाटत. ती नक्की थांबेल. माझं मन मला सांगतं की रमा मला सोडून कुठेही नाही जाऊ शकत. किंवा आता हे सर्व ऐकून शशिकांत सुद्धा अगदी खुश होतो आणि सोराला तू थँक्स असं म्हणतो. सोरा आता खुश होते. तेव्हा आता शशिकांत हसतो आणि शशिकांत जोरात अक्षयच्या जखमेवर पुन्हा दाबतो. आता अक्षय जोरात ओरडतो, किंचाळतो आणि आता शशिकांतला रागाने काय हे असं म्हणतो. तर आता सोरा हसते आणि म्हणते की काका काय हे. त्यानंतर आता इकडे रमा जरा बाजूला येते आणि रमा मात्र आता सोराच्याच बोलण्याचा विचार करत असते की प्रत्येक नात्याची एक आता एक्सपायर डेट असते आणि तुमच्या नात्यात जर असंच हे चालू राहिलं तर मनातील अगदी जे काही प्रेम वगैरे आहे ते संपून मात्र फक्त कडवटपणा तुमच्यामध्ये राहील आणि तुमचंही नातं मात्र असं विषारी होण्या अगोदर तुला त्याला क्लोजर द्यावं लागेल, म्हणजे ही नातं संपवावं लागेल. सोरा जे काही बोललेले आहे ते सर्व काही रमाला आठवत असते आणि त्या सगळ्याचा ती अगदी बारीक विचार करत असते. आणि तेवढ्यात रमाचं दुसरं मन आहे तर ते रमाच्या समोर येऊन अगदी रमाला विचारते की रमा तू किती पळणार आहेस त्याच्यापासून. रमा आश्चर्याने आपल्या मनाला विचारते. सोराला मात्र इतक्या सहज जे सर्व काही कळाले ते तुला अजूनपर्यंत नाही कळत, तरी सुद्धा तू का दुर्लक्ष करतेस? आणि हे बघ रमा, अगं तू सगळं सोडून निघून चालली होती, पण काय झालं? पाय मात्र तेथे थांबले तुझे आणि तू का मान्य करत नाही की हा निरोप घेणं तुला जड जातं म्हणून तू अक्षयला सोडून नाही जाऊ शकत? मुळात म्हणजे हा निरोप नाहीच, ही तुझ्या मनात चाललेली तुझी घालमेल आहे. आणि हे पग पळून जाणं खूप सोपं असतं, परंतु तेथे समोर उभं राहून जेव्हा सत्य हे स्वीकारायला मात्र त्यात हिंमत लागते. तेव्हा आता रमा आपल्या मनाला सांगते की हे पग मी पळून जात नव्हते, मला फक्त आता हा गुंता सोडवायचा होता. तेव्हा आता रमाचं मन रमाला म्हणते की हे बघ तू खोटं बोलते, खोटं, कारण आजपर्यंत अक्षयने मात्र तुझ्यावर जीवापाड प्रेम केलं. इतकी वर्ष त्याने तुझी वाट बघितली आणि तू सुद्धा त्याची वाट पाहत होती. आणि हे बघ तुझं जर प्रेम खरं असेल तर तू जा त्याच्याकडे, त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याला सांग सर्व काही की तुझं त्याच्यावर मनापासून प्रेम आहे म्हणून. आणि आता मात्र तुझ्या मनामध्ये हे सर्व काय सुरू आहे ते सगळं काही तू त्याला सांग. तेव्हा रमा आपल्या मनाला विचारते की कसं भेटू त्याला, कसं हे सर्व सांगू, कारण हे सर्व मी नाही सांगू शकत, मी वचनामध्ये बांधले गेलेले आहे, त्यामुळे मी त्याला हे सर्व नाही सांगू शकत. का मी त्यांना हे सर्व सांगू? इतकं सोपं वाटतं का त्यांना की मी त्यांच्या आयुष्यातून निघून जाते? काय वाटेल त्यांना? तेव्हा आता रमाचं मन रमाला विचारते की काय काय सोपं आणि काय अवघड वाटतं का तुला त्याला सोडून जाणं? तेव्हा आता रमाचं मन रमाला तिच्या प्रेमाची जाणीव करून देते की हे बघ अगं, अजून सुद्धा तू अक्षयवर तितकंच प्रेम करत आहे. तेव्हा आता रमा आपल्या मनाला स्पष्ट समजावते की नाही. तेव्हा आता रमाचं मन रमाला म्हणते की बास झालं रमा आता सर्व काही. आणि हे बघ अगं, मान्य कर की तुझं अक्षयवर प्रेम आहे आणि अक्षयचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तरी सुद्धा का तू हे सर्व सहन करते आणि साईंच्या सुद्धा का भावना दुखावते, साईंना अंधारात ठेवते, त्यांच्यावर तू प्रेम सुद्धा करू शकत नाही आणि ज्या माणसावर तू प्रेम करतच नाही तर त्याच्याबरोबर आयुष्याचा इतका मोठा निर्णय कसा घेऊ शकते? त्यामुळे तू त्याच्यावर प्रेम करत नाही तर त्याच्याबरोबर कशी सुखात राहू शकते याचा विचार रमा तू केलास का? आणि हे बघ अगं रमा, हा तुझ्या आणि साईंच्या भावनाचा एक मोठा अपमान तुला नाही वाटत का? तू जे काही करते ते चुकीचं करते. आणि हे
बघ रमा, अगं तो सुखाचा मार्ग तोडवण्यासाठी कोणाचं तरी मन तोडावंच लागतं. आता हे सगळं काही तुला अगदी अवघड वाटेल, कठीण वाटेल, क्रूर वाटेल, काही झाले तरी एकाचं शेवटी मन तुला मोडावं लागेलच. त्यामुळे हे बघ, आता ही वेळ विचार करायला घालू नको आणि आता विचार कर आणि जा, तुझ्या प्रेमाकडे जा आणि तुझ्या एक चुकीच्या निर्णयामुळे तिघांचं सुद्धा आयुष्य हे बर्बाद होईल याचा विचार कर. पण तुझा हे एक धाडसी निर्णय आहे तर सगळ्यांना मात्र आपल्या ह्या कोंडीतून अगदी वेगळं करेल. जे काही आहे ते प्रत्येकजण स्वतःला सावरून घेईल. काहीतरी रमा तुला निर्णय घ्यावाच लागेल आणि हे बघ रमा, काही झाले तरी निर्णय शेवटी तुला घ्यावाच लागेल आणि जो काही निर्णय आहे तो बरोबर आहे. कारण तुला अक्षयवर प्रेम असल्यामुळे अक्षयलाच जावं लागेल आणि अक्षयला समजावं लागेल. तेव्हा तर रमा ही स्वतःला म्हणते की खरंच बरोबर आहे, मला अक्षयला आता सर्व काही खरं सांगावंच लागेल. जे खरं आहे ते सगळं सांगावंच लागेल असे ती आता ठरवते. त्यानंतर आता इकडे रमा ही विचारच करत असते, परंतु माई मात्र साईला विचारते की काय रे पोट्ट्या, अरे रमाचा फोन वगैरे आला की नाही, रमा तिकडे व्यवस्थित पोहोचली का? तेव्हा आता साई म्हणतो की काय ग माई, आणि तुला कसे समजले की रमा गेलेली आहे ते? तेव्हा आता माई हसते आणि म्हणते की मी तुमचं बोलणं ऐकलं. बरं, तर साई म्हणतो की काय माई, काय हे तुझं वागणं? तेव्हा आता माई फक्त हसते आणि म्हणते की हे बघ रमाने आजपर्यंत जो काही निर्णय घेतलेला आहे तर त्यातील हा निर्णय एकदम योग्य आणि परफेक्ट घेतलेला आहे. कारण त्या रामाची सावली सुद्धा अक्षयला सापडायला नकोय. हे सर्व ऐकून अरे पोट्ट्या, तुला आनंद नाही होत का? अरे पोट्ट्या, तू विचार करायला हवा. तुमच्या भविष्यासाठी जर रमाने हा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा आता साई म्हणतो की नाही, त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, त्यांनी स्वतःच्या मनाने आनंदाने हा निर्णय नाही घेतलेला. आणि हे बघ माई, मला कळून चुकलेलं आहे की रमाकडून मात्र ज्या प्रेमाची मी अपेक्षा करतोय, कारण ते प्रेम मात्र मी त्यांच्या मनात कधीही निर्माण नाही करू शकलो. मात्र तो कोपरा रिकामा झाला तर झालाच आणि त्या मनाच्या कोपऱ्या, जी काही कोपऱ्याची जागा आहे तर त्याची पोकळी कधीही भरून नाही निघू शकत. आणि त्या कोपऱ्यात मात्र दुसरं कितीही कोणी आलं तरी सुद्धा मात्र आता जी काही प्रतीक्षा आहे तर ती जाणवत राहतेच. मला मात्र त्यांच्या मनामध्ये जागा काय आहे माझी हे मात्र मला कळाले, मी ओळखलं ते सर्व काही. तेवढ्यात आता साई हे सर्व बोलून आपल्या रूम मध्ये जायला निघतो आणि तेवढ्याच समोर रमा असते. साई आता रमाला बघतो आणि म्हणतो की रमा तुम्ही, आणि रमाला बघून तो म्हणतो की थांबा, मी तुमच्या बॅग्स ठेवायला सांगतो आणि तुम्हाला जेवण वाढवायला सांगतो. म्हणून तो शांतबाईला आवाज देतो तर रमा फक्त आणि फक्त साईकडे पाहत असते. साई मात्र आतमध्ये जातो तर माई लगेच रमाला म्हणते की बघ बघ माझा मुलगा तुझ्यासाठी किती झरतो. 7 वर्षापासून तो तुझी वाट पाहतोय आणि आता मात्र तू त्याच्या सहनशीलतेची वाट बघू नको. तू परत आली, खूप मोठी चूक केली आता मात्र, आणि ती चूक तुला आता निस्तरायची आहे. त्यामुळे गुंता वाढून ठेवू नकोस. जे काही ठाम निर्णय आहे तो एकदाचा घे. असे बोलून आता माई आतमध्ये निघून जातात तर रमा मात्र विचारत पडते. त्यानंतर आता अक्षय एकटाच आपल्या रूम मध्ये बसलेला असतो आणि सारखा तो खिडकीकडे आणि चंद्राकडे पाहत असतो आणि तो उठतो आणि खिडकी जवळ येतो आणि आता मात्र तो चंद्राकडे बघत म्हणतो की रमा, मला पूर्ण खात्री आहे की तू सुद्धा चंद्राकडेच बघत असशील. मान्य कर रमा, तू माझ्याशिवाय नाही जगू शकत. बाद झालं रमा, आता जो काही मनातील गुंता आहे तर तो सोडव, आपल्या नात्यातील सुद्धा गुंता सोडव. त्यानंतर आता इकडे रमा सुद्धा चंद्राकडेच अगदी गॅलरीत उभी राहून बघत असते आणि रमा सुद्धा आता इकडे चंद्राकडे बघत म्हणते की हो अक्षय, आता हा गुंता सोडवावा लागेल. अक्षय आणि रमा ही दोघेही चंद्राकडेच बघत असतात आणि दोघांनाही आता चंद्राकडे बघत आपल्या मनातील जे काही आहे तर ते एकमेकांना, म्हणजे ते चंद्राला सांगून आता एकमेकांना कळत असतं आणि दोघांनाही आता एकमेकांना सोडून जायचं नसतं. परंतु रमा मात्र आता तिच्या मनातील अजून सुद्धा काही सांगायला तयार नसते आणि शेवटी हा भाग येथे संपतो. आता मात्र अक्षय हा चंद्राकडे बघत असतो आणि रमा सुद्धा चंद्राकडे बघत एकमेकांच्या मनातील बोलत असतात आणि त्याच वेळेस रमा मात्र आता डोळे भरत अक्षयला फोन करते आणि म्हणते की अक्षय, मला तुम्हाला एक सांगायचं होतं. तर अक्षय खुश होतो. अक्षय म्हणतो की कशाबद्दल? त्यावर तर रमा म्हणते की याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मला तुम्हाला भेटायचं आहे. तर अक्षय म्हणतो की कधीही भेट, मी अगदी भेटायला तयार आहे. किंवा मात्र आता लगेच रमा म्हणते की उद्या भेटूयात, ते पण शेवटचं. आणि म्हणून दोघेही आता भेटायला येतात. रमा सुद्धा आता अक्षयला भेटायला येते आणि दोघेही एका चहाच्या टपरीवर भेटतात. आता एक चहा मात्र तो दुकानदार देतो तर अक्षय म्हणतो की आता आम्ही दोघेही एकत्र चहा पितो आणि जेव्हा एकाच कपातून चहा पितो तर मात्र आता एकमेकांबद्दल असणारं प्रेम जे काही आहे तर ते वाढतं. आणि आता म्हणतो की साखर न घालता चहा तर खूपच गोड झालेला आहे, कारण रमाने तो चहा पिलेला असतो. आणि आता रमाला काहीतरी होतं, रमाला खूप राग येतो. रमा अगदी जायला निघते रागरागाने. अक्षय तिला आवाज देतो की अगं ऐक ना, अगं माझ्या होणाऱ्या बायकोला गिफ्ट घ्यायचं आहे तर तू त्यासाठी मदत करणार होती. आणि तेवढ्यात मात्र रमा ही तेथून जात असते आणि सोरा मात्र आता दुसऱ्या एका मुलाबरोबर बोलत असते, त्याला गुलाबाचं फुल वगैरे देत असते. आणि आता
लगेच रमा ही अक्षयला धरते, रमाला मागे ओढते आणि मनात म्हणते की सोरा अक्षयला फसवते आणि रमा मात्र आता घट्ट अशी मिठी अक्षयला मारते आणि आता मनात म्हणते की जर आता सोरा अक्षयला फसवत आहे हे सत्य जर त्यांना कळाले तर ते अगदी कोलमडून जातील. आता सोरा आणि अक्षय यांचा हा एक प्लॅन असतो आणि आता रमा अक्षयला घट्ट मिठी मारते. अक्षयला काही ते समोर दृश्य आहे सोरा, तर ते सोराचं दृश्य काही दिसून देत नाही, कारण ऑलरेडी तर अक्षयला हे माहिती असतं, कारण तो त्यांचा प्लॅनचा असतो. म्हणून आता रमा ही घट्ट मिठी मारत असते आणि अक्षय अगदी घट्ट मिठी देऊन खुश होत असतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.